वन राहते जगमाता चषक 2025 मॅचला होती सुरुवात तेव्हा पहिलाच चेंडू पाहिला मोठा फटका परंतु जिथे यज्ञेश त्याच्या हातामध्ये झेल समावलाय आणि पहिल्याच बॉलवर पहिला धक्का सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी टीमला निलेशला परतावा लागतो. थँक्यू हा विचार चांगला होता. त्यांना माहित होतं निलेश यांना की आपल्या टीमसाठी आपला खेळ कसा आहे, कारण की 3 ओव्हरचा गेम आहे. आपण जास्त वेळ घेऊ शकत नाही आहे. बिंदास निर्भयपणे खेळ करायचा आहे आणि जर नशिबाची साथ असेल तर पॉसिबल होईल, परंतु थोडंसं नशिबाची साथ नव्हती. यज्ञेशचा गुड क्वालिटी ऑफ द कॅच. विकेट मात्र पहिल्या बॉलवर पहिली सफलता. विकेट टेकर गोलंदाज देवा. दुसऱ्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं तर सुरुवात काय झाली. पहिल्या मॅचमध्ये देखील विकेटने सुरुवात आणि या मॅचमध्ये देखील हलक्या हाताने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता. अक्षय मात्र इथे धाव घेण्यासाठी तयार नाही आहेत. बघा जिथे रोशन कांबडी मैदानाच्या आतमध्ये आलेत. मागच्या मॅचमध्ये रोशन यांनी देखील चांगले हात दर्शवले होते. रोशन उंबरसाडा यांनी देखीलच सुरेख फलंदाजी केली होती, परंतु आता तेव्हा गोलंदाजी मार्कवर धीमा कटर होता चेंडू. अगदी आपण पाहू शकतो व्हेरिएशन व्हरायटी आहे, खासियत आहे देवाची आणि ते करण्यामध्ये यशस्वी होताना पाहायला मिळालं आहे. पुन्हा एकदा चेंडू आपण पाहिला तर स्विंग करण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रॉपर टायमिंग झाला नाही आहे. तत्पूर्वी एकदा मिळाली स्ट्राईक रोटेट झाली आहे अक्षयला. मागच्या मॅचचे हिरो, फक्त मागच्या मॅचचे हिरो नाहीत, अनेक अशा मॅचेसचे हिरो बनलेले आहेत अक्षय, ज्यांना आम्ही पाहिलंय. स्लोअर वन केला गेला होता, व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न, परंतु थोडा खराब चेंडू होता. बॅड लक म्हणावं लागेल फलंदाजाचा आणि गुड लक म्हणावं लागेल गोलंदाजाचं, कारण की या खराब चेंडूचा फायदा उचलता आला नाही या फलंदाजाला. सरप्राईज झाले, सरप्राईज खेमात देखील झालाय आणि सरप्राइजिंग डिलिव्हरी होती, परंतु मिस केले. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, सॉफ्ट हँडने इंटेलिजंट क्रिकेट खेळला जात आहे, कारण की या प्रकारचं क्रिकेट का खेळलं जात आहे अशी शंका निर्माण होत असेल. कारण की जाणीव आहे प्रत्येक खेळाडूला, खेळायला जाणीव आहे की अक्षय यांचा खेळण्याचा तरीकाच हा आहे, कारण की धीमी सुरुवात करतात परंतु त्यानंतर जबरदस्त खेळ करतायत. शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळतो. यावेळेला धाव घेण्यासाठी तयार नाही आहेत अक्षय. कदाचित मला वाटते की सिंगल प्रकारे धाव घ्यायला पाहिजे होती, परंतु नाही घेतलेत. एक विचार होता, परंतु डॉट चेंडू षटकाची झाली आहे समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त फलकावर आलेल्या 2 धावा. बघा 3 षटकाचा खेळ आहे, परंतु पहिल्या षटकामध्ये 2 आल्यात. 12 चेंडूचा खेळ आता शिल्लक. या 12 चेंडूमध्ये 20 पेक्षा जास्त धावा येतील की नाही हा तर मात्र मोठा प्रश्न असेल. प्रश्नाचं उत्तर मिळेल मैदानाच्या आतमध्ये. कुठे जाऊ नका, घेऊ एक ब्रेक, डीजेला देऊ संधी. चला तर गाणं ऐकूया. विकास वळवी बॉलिंग ट्रॅकवर आता येत आहेत. हिटमॅन लवर अंजेस 45 हा जर्सी क्रमांक फिक्स आहे त्यांचा. रोहित शर्मांचे मोठे फॅन. जोरकस मारण्याचा प्रयत्न, बॅटचा स्विंग बघा किती भन्नाट होता, परंतु मिडल ऑफ द बॅट झाला नाहीये चेंडू. निर्धाव चेंडू येतोय बघा. निर्धाव चेंडू येतील तर थोडासा परिणाम पडेल बॅटिंग करणाऱ्या टीमवर. चिंतेचं कारण बनू शकतात हे डॉट चेंडू. बॅटची कडा पाहायला मिळते या वेळेला. अगदी तडमाड क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. चेंडू अडला तिथे, सिंगल मात्र मिळेल.
सिंगलनं जास्त नुकसान होत नाहीये मंगलमूर्ती नागले टीमचं. जेव्हा कॅप्टनशी संवाद साधला, त्यांच्याशी आम्ही चर्चा केली, सांगितलं की मागच्या वर्षी कामगिरी समाधानपूर्वक राहिली आहे, परंतु या वर्षी आमची कामगिरी अतिशय उच्च दर्जाची होणार. त्याच्यासाठी आम्ही जिद्दीने प्रयत्न करू. परंतु ती जिद्द दर्शवलेली आहे. मग बॉलिंग युनिट असो, बॅटिंग युनिट असो, कामगिरी चांगली केली आहे मंगलमूर्ती नागले टीमने. सिद्धिविनायक टीमला सुद्धा कमी लेखून चालायचं नाही आहे. हो पिच या वेळेला लेफ्ट ड्राइव्ह सरळ गगनभेदी हाय षटकार 6 धावा. लोटीचा बीट पुरी लोटीचा बीट तुझी ना माझी जोडी आहे हिट बीट लोटीचा बीट पुरी लोटीचा बीट तुझी ना माझी जोडी आहे. व्हॉलेंटियर्स असतील त्यांना विनंती करेन की आपण बाउंड्री लाईनवर उभे राहा. जितके जास्त बॉल जातील तितकं जास्त नुकसान होईल. लवकरात लवकर जे जाणारे बॉल जर आले तर बरं होईल. थोडासा धीमा करण्याचा प्रयत्न, परंतु इथे आता आपण पाहू शकतोय ध्रुप तिथे चांगली फिल्डिंग करतायत. अगदी काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये ध्रुप यांना आपण पाहतोय. बाउंड्री रायडरची भूमिका आपण पाहिली आहे तर पूर्ण करत असताना बघा आतापर्यंत अपसाईडच्या क्षेत्रामध्ये 2 बाउंड्री रायडर्स आपल्याला डिप कव्हर, डिप लॉंग ऑफ, ऑन साईडच्या क्षेत्रामध्ये डिप लॉंग ऑन, डिप काऊ कॉर्नर, डिप मिड विकेट आणि डिप स्क्वेअर लेग हे बाउंड्री रायडर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. बाउंड्री रोखण्यासाठी, बाउंड्री अडवण्यासाठी. यांचा पुढचा चेंडू. हो या वेळेला मिस केला जातोय. नशिबाची साथ बघा. बॅट आणि पॅडच्या गॅप मधून चेंडू अगदी विकेटच्या जवळून ट्रॅव्हल झालाय. तेच कारण गोलंदाजाच्या डोक्यावर हात आले होते की कसा हा चेंडू यष्टांवर लागला नाहीये. परंतु गुड कमबॅक, चांगलं कमबॅक होतं ना पाहायला मिळालं विकासाच्या टीमची. टोटल 10 चेंडू फेकून झालेत 5 आणि एक षटकार पडलाय तरी देखील आपण पाहिला की नियंत्रणामध्ये ठेवलंय. पुन्हा एकदा आपण पाहिला तर कटर केलं जाते चेंडूला. चांगलं कमबॅक झालं विकासाचा. षटकाची समाप्ती. षटकार आला जरूर होता परंतु नियंत्रणामध्ये ठेवलंय सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी या संघाला. राहिला तर आता 6 चेंडूचा खेळ बघा. 12 मध्ये आलेले आणि फक्त 10. 6 मध्ये आपण बघितलं तर जास्त असतं 15+ जास्त धावा तर एक चांगला टोटल बनेल. कारण की विकास अँड टीमची बॅटिंग दमदार पाहिली आहे, परंतु दमदार बॅटिंग या 6 चेंडूमध्ये होते का? मोठा प्रश्न. उत्तर मिळेल मैदानाच्या आतमध्ये. जाऊ पवार का पॉवर. डीजे महेंद्र पवारकडे गाणं ऐकूया लगेच मध्ये. आदिवासी आम्ही जंगलचे राजे आदिवासी आमचा दैवत बिरसा मुंडा आदिवासी आमचा दैवत दंड्या मामा आदिवासी आम्ही जंगलचे राजे आदिवासी. क्रांतीवीर बिरसा मुंडांना मानवंदना देणारं हे गीत जर आपल्याला ऐकायला मिळालं. बॉलिंग ट्रॅकवर ध्रुव बीज. धन्यवाद जांभूलपाडा टीम, आपण स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल आयोजकांच्या वतीने आभार. यंगस्टर ध्रुव. हो सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. ध्रुव याचा लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. यंगस्टर प्रभावी गोलंदाजी. ध्रुव याची गोलंदाजी मी पोमनच्या मैदानावर देखील पाहिली होती. 6 मध्ये 2 धावा डिफेंड करायच्या होत्या आणि एक मॅजिकल फिगर मात्र नक्कीच ज्याने हाताळला गेला होता. परंतु बॅटलक थोडंसं असं होतं की 1 चेंडू आणि 2 पर्यंत जो सामना रंगला गेला होता, परंतु त्यात 2 धावा मात्र कंप्लीट झाल्या. परंतु एक जबरदस्त गोलंदाज आहे, कमालीचा गोलंदाज आहे. आता थोडीशी मात्र दिशा भरकट असताना पाहायला मिळाला. वाईड लाईनच्या बाहेर चेंडू. एक्स्ट्रा मिळेल. एक्स्ट्रा मिळाल्याने टीमच्या टोटलमध्ये भर पडते 11. अक्षय यांना स्ट्राईक कधी मिळेल हे देखील पाहणं खूप महत्त्वपूर्ण राहणार आहे. आपटून टाकण्याचा प्रयत्न, मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आपण पाहतोय फलंदाज. एकच धाव मात्र इथे समाधानी आहेत कारण की इथे आता मोठ्या फटक्यांच्या शोधात असतील. अक्षय कदाचित सिंगल धाबांचा विचार केला ना, एक धाव खूप महत्त्वाची असते. एक धाव मात्र जोडण्याचा प्रयत्न करायला हवा. परंतु एक विचार आहे की आता उर्वरित चेंडूसाठी स्ट्राईक मात्र अक्षय स्वतःकडे ठेवणार.
चांगला फटका खेळलाय, हवेत आहे, परंतु काय उत्कृष्ट झेल मात्र पकडला गेलाय यज्ञेशाच्या माध्यमातून अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ. आणि अक्षय याच्या खेळीला मात्र विराम लावला जातोय आणि फलंदाज बाद. लोटीचा बीट पुरी लोटीचा बीट तुझी ना माझी जोडी आहे हिट बीट लोटीचा बीट पुरी लोटीचा बीट तुझी ना माझी जोडी आहे. Thank you, DJ. मागच्या मॅचचे हिरो होते अक्षय कोल्हा, मात्र या मॅच मध्ये थोडे कमी पडले गेलेत. परंतु मी सरप्राईज झालोय की रोशन एक लेफ्टी बॅटर आहे, तो इतका उशिराने का आलाय. कारण की या मैदानावर डावखोर हाताचा खेळाडू ॲज अ फ्रंट लाईनवर पुढे खेळताना पाहायला मिळाला सकाळच्या 17 पासून. परंतु रोशन उंबरसडा यापूर्वीच्या मॅचमध्ये काय भन्नाट खेळी त्यांनी केली होती. मी तर सरप्राईज झालो की इतका उशिराने मात्र त्यांना बॅटिंगसाठी पाठवून दिलाय. तो काहीतरी गेम प्लॅनिंग असेल तिथे देखील, कारण की या मैदानावर डावखोर हाताचा खेळाडू व्हेरी डेंजरस आपल्याला पाहायला मिळालाय. ध्रुवने एक सफलता मिळवली. बॅटची कडा, विकेट किपरचा मिळतोय सहारा. बॅक टू बॅक विकेट आणखीन एक मिळणार आहे ध्रुवच्या खात्यामध्ये. आणखीन एक धक्का सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी टीमला. गॉन विकेटचं पतन. महेंद्र आता मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतात महेंद्र कोल्हा, जिथे रोशनला कमी पडला. हॅट्रिक बॉल असेल, विकेटची तिगडी साधण्याची एक सुवर्ण संधी. या संधीचं सोनं केलं जाते का पाहूया. खाली राहणारा चेंडू अगदी आपण पाहिला एक समान रेषेमध्ये पडल्यानंतर जाताना पाहायला मिळाला. अगदी डॉट शेवटचा आणि अंतिमचा चेंडू धावफलक स्थिर थांबलाय. फक्त आणि फक्त 12 धावा. निराशजनक कामगिरी राहिली आहे सिद्धिविनायक स्पोर्ट्स टीमची. चांगला फटका खेळला गेलाय, परंतु मोठ्या फटक्याची गरज होती. आता तो आला नाहीये, परंतु धावा 2 मिळाल्या. तिसऱ्या धावेच्या शोधात आहेत. तिसरी धाव मिळेल का तर नाही आहे, फक्त मिळाल्या 2 धावा. आणि या 2 धावेने टीमची टोटल मात्र पोहोचली गेली आहे 14 या आकड्यावर. टार्गेट सेट झालं 15 धावांचं. 15 धावा ह्या 18 चेंडूमध्ये करायच्या. नेक्स्ट मॅच जय मल्हार स्पोर्ट्स कोलांडे आणि आई काणाई नाईकपाडा टीम. 2 कॅप्टन टॉस बॉक्समध्ये या, ही नम्र विनंती तुम्हाला. जय मल्हार स्पोर्ट्स कोलांडे टीम प्लीज कप्तान पाठवून द्या. ओके, आज जय मल्हार स्पोर्ट्स कोलांडे संघाकडे आज कर्णधाराची भूमिका कोणाकडे सोपवली. भारतीय संघामध्ये भरपूर बदल होत आहेत. रोहित शर्माला काढलं, त्यानंतर शुभमन गिलला कॅप्टन बनवलं. आता पुन्हा एकदा रोहित शर्मा आपल्याला साऊथ आफ्रिका वन डे सिरीजसाठी कॅप्टन दिसतील, परंतु कोलांडे टीमसाठी कोणाची निवड आहे सिलेक्शन कमिटीने. काणाई स्पोर्ट्स नाईकवाडा टीम. चला, कर्णधार आलेत एका बाजूने प्रवीण सुतार, नवीन कॅप्टन या हंगामामध्ये. मला वाटते मग जसा भारतीय संघामध्ये बदल होत आहे तसा इथे बदल झाला आहे. प्रत्येक वर्षासाठी एक नवीन कॅप्टन. असो, क्रिकेट आहे. टेनिस क्रिकेटमध्ये अगदी आपण पाहू शकतोय ना की संपूर्ण एका संघामध्ये 11चे 11 कॅप्टन असतात. का म्हटलं, कारण की ओपनचं खुल्या गटचं आपण क्रिकेट बघा, प्रत्येक गावाचा एक टॉपचा खेळाडू असतो.
आता आमचे पाहुणे कोण आहेत? भावीजी बाबर या. मग संजयजी लोखंडे आपण या. या संजय या, आपल्या शुभ हस्ते करा लगेच टॉस. जास्त नाही, टॉसच स्पेन करायचं आहे. टॉसची ओळख आहे बघा. शुभेच्छा असतील, बेस्ट ऑफ लक. केतकी बॉईज खंडीपाडा आणि जागमाता देवी चषक, म्हणजे हेड आणि टेल सुद्धा आहे. आपसमध्ये ठरवा कोण कॉल देतोय. कान्हा स्पोर्ट्स नाईकपाडा टीमकडून कॉल येतोय. केतकी बॉईज खंडीपाडा असा कॉल, परंतु येतोय आई जागमाता. जमल्लार स्पोर्ट्स कोलंडे संघाने हा टॉस जिंकलाय. धन्यवाद. प्रवीण टॉस जिंकला, काय निवडणार? फलंदाजी. शुभेच्छा, ऑल दी बेस्ट. कान्हा स्पोर्ट्स नाईकपाडा तुम्हाला देखील शुभेच्छा येते. कारण असं की पाहुण्यांचा इथे शुभ आगमन झालाय. अगदी जाऊया आपण कक्षाच्या बाजूने, कारण की नुकतंच ज्यांचा यान इथे दाखल झालंय असं व्यक्तिमत्व, या पंच कृषीमधलं एक दिलदार दानशूर व्यक्तिमत्व हे म्हणून सातत्याने आपण बघितलंय. आणि सातत्याने आपण बघितलं तर चांगल्या समाजकार्याचा वेढा त्याने देखील उचलला गेला आहे. अशा व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय कमलाकरजी जाधव साहेबांचं इथे शुभागमन होताना पाहायला मिळत आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. यावेळेला फ्लिक्सचा फटका आपण पाहिलाय, खेळला जातो स्क्वेअर क्षेत्रामध्ये. 10 मात्र 1 मी दुसरा धावेचा प्रयत्न क्षेत्ररक्षक पाटलात करतोय. चेंडू मात्र इथे पकडण्यामध्ये अपयशी राहिलेत आणि आतापर्यंत 3 धावा चोरण्यामध्ये यश मिळालंय. अगदी आपण पाहू शकतोय मंचावर आगमन झालंय आदरणीय सन्माननीय या कामन पंचकृषीतलं एक दिलदार दानशूर असं व्यक्तिमत्व, बहुजन विकास आघाडीचं एक कणकार नेतृत्व कमलाकरजी जाधव साहेब जे आपल्याला पाहायला मिळतात. समवेत त्यांच्या प्रमोदजी जाधव यांचं सुद्धा देखील इथे शुभागमन झालं. वेलकम. आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आणि पाहुण्यांच्या माहितीसाठी चालू असलेला जो सामना आहे त्या सामन्याचा देखील उल्लेख करतोय मी. तर सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी आणि मंगलमूर्ती नागले असा सामना. जवळजवळ आपण विचार केला तर जिंकण्यासाठी टार्गेट आहे फक्त 15 धाव्यांचा. जे सिद्धिविनायक स्पोर्ट्सचा बेलकडी या संघाने 3 ओव्हरमध्ये 14 धावा फलकाव लावल्या आणि 15 धावा जिंकण्यासाठी नागले संघाला. आणि त्या 15 धावा पुरवण्याच्या प्रयत्नामध्ये मोठा तडाखा, परंतु डिक्लेरेशन झोन आहे तिथे मिळेल एक धाव. बघा अतिथी कक्षामध्ये जे आपल्याला अतिथी दाखल झालेत या कामण विभागामध्ये सातत्याने नेहमीच मग क्षेत्र कोणतेही असो या वेळेला आपण पाहिला तर रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता विकासाचा, ज्या फटक्याने मात्र आबादी दिली होती पहिल्या मॅच मध्ये, मात्र तोच फटका मात्र या वेळेला बनलाय बरबादी. आणि मात्र इथे विकास वलवी बॅक टू द पॅव्हिलियन, फर्स्ट विकेट लॉस्ट. धन्यवाद. इथे अगदी आपण पाहिलं तर इथे मग विकेट डाऊन झाले 15 धावा चेस करण्याच्या प्रयत्नामध्ये, म्हणजे लवकरात लवकर हे धावा पूर्ण करायच्या आहेत हा उद्देश होता. परंतु तो उद्देश मात्र आणखीन म्हणजे वाट बघावी लागेल. का? कारण की पहिल्या मॅचमध्ये रिव्हर्स या प्रकारे अनेक सारे फटके खेळले गेले विकासच्या माध्यमातून, पण या वेळेला जो आवडता फटका होता ना तो घातक ठरला, घात करून गेला. आपटून टाकण्याचा प्रयत्न, हो हो व्हाट अ शॉट. टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक, टी फॉर टेम्परामेंटचं दर्शन घडवणारा फटका, हा लाजवाब शॉट, चौकार. थँक्यू थँक्यू.
डीजे अगदी आपण पाहिलं तर या वेळेला चौकार आलाय, आपटून टाकण्याचा प्रयत्न केला होता, वेट केलं चेंडूला, व्यवस्थित निरीक्षण केलं, बॅटवर मिडल केलं आणि पॉइंटच्या डोक्यावरून चांगला फटका पेश केला. हलक्या हाताने मात्र यावेळेस सॉफ्ट हँडने मात्र एक धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न आणि तो यशस्वी झालाय. टीमची टोटल 10च्या घरामध्ये पोहोचली गेली आहे. 15 धावांचं लक्ष असताना पहिल्या षटकामध्ये 10 धावा, 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि या 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आता फक्त आणि फक्त 5 धाव्यांची गरज. बघा ज्या प्रकारे आपण पाहिलं तर इथे सुरुवात खूप महत्त्वाची होती आणि ती चांगली करून दिली आहे आणि आता वन साइडली मुकाबला आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु या मॅचला जर जिंकायचं असेल ना सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी या टीमला तर विकेट, एकच मार्ग आहे की विकेट. जर विकेट तुम्ही घेतले तर तुम्ही सामना जिंकाल, अन्यथा काही नाही आहे. तुषार बॉलिंग ट्रॅकवर येत असताना पाहायला मिळतोय. अगदी गावदेवी जागमाता चषक 2025 एक अप्रतिम, एक दमदार अशी स्पर्धा दरम्यान हा चेंडू आपण पाहिला दिशाहीन फेकला जातोय. एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र एक धाव मिळेल. एका धावेने टीमच्या टोटलमध्ये वाढ, 11 धावा, 4 धाव्यांची गरज आहे. पुन्हा एकदा आपण पाहिला डाऊन दिले, एक चेंडू पाहायला मिळतोय, वाईटचा इशारा इथे मिळतोय. बघा या प्रकारची गोलंदाजी तर मग मी म्हणेन काही नाही, आता औपचारिकता पूर्ण करावी लागेल सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी या टीमला. पहिल्या मॅच मध्ये काय जबरदस्त खेळी पाहायला मिळाली होती. आपटून टाकण्याचा प्रयत्न, शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये मिसफिल्ड झाले, डीपचा खेळाडू आलाय, चेंडूला अडवला जात आहे, चेंडूला उचललंय, फेकलाय. परंतु बघा फलंदाज दुसऱ्या धावेसाठी हाना करत होते आणि आरामात, जास्त आपण पाहिलं तर काही रिस्क घ्यायला लागली नाहीये. 2 धावा स्कोरेज लेवल, आता एका धावेची गरज आहे. वन साइडली मुकाबला झालाय, अपेक्षा होती प्रेक्षकांना की एक चांगला मुकाबला पाहायला मिळेल रफ अँड टफ, परंतु तसं झालं नाही आणि वन साइड मुकाबला. आपटून टाकण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटचा वापर, चेंडू करते बाउंड्री लाईनचा सफर आणि इथे विजयाचा शिक्कामोर्तब केलाय. चौकार मात्र आपण पाहिला ठोकलाय आणि सामना सहज आपल्या खिच्यामध्ये टाकलाय. मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले या संघाने या स्पर्धेमध्ये सलगचा दुसरा विजय त्याने प्राप्त केला आहे. सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलं तर ज्याप्रमाणे मंगलमूर्ती नागले टीमचा हा विजय सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी टीम